प्रश्न क्रमांक 4 7103. 15 मिनिटं चालू. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभापती महोदय, मसूर तालुका कराड जिल्हा सातारा परिसरातील कृष्णा नदीवर कायमस्वरूपी बंधारा बांधण्याबाबतचा हा प्रश्न आहे. आता त्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे त्या भागामध्ये की नदी काठी असूनही कोरडा कंठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर परिसरातील शेतकऱ्यांची सध्याची ही अवस्था आहे. कारण कृष्णा नदीच्या काठावर असलेला हा भाग खऱ्या अर्थानं कृषीदृष्ट्या संपन्न असला तरी दरवर्षी उन्हाळ्याच्या इथल्या शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ पाणी टंचाई आलेली आहे आणि त्यामुळे पिकांचंही नुकसान होत आहे. गेल्या अनेक दशकापासून मसूर आणि परिसरातील तांबेसह 10 ते 12 गावातील शेतकरी कृष्णा नदीवर कायमस्वरूपी बंधारा बांधण्याची मागणी करत आहेत, पण प्रशासकीय उदासीनतेमुळे ते लांबतच चाललंय. तरी सभापती महोदय, दरवर्षी उन्हाळ्यात नदी पाणी अडवण्यासाठी शासन मातीचे कच्चे बांधारे बांधतंय. त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. पावसाळ्याच्या पहिल्याच पुरात तो मातीचा बंधारा नेहमीच वाहून जातो, अशी कायमस्वरूपी परिस्थिती आहे. म्हणून हा पैशाचा अपव्यय थांबवून इथल्या शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची शाश्वती देण्यासाठी सरकारनं केवळ आश्वासने न देता ठोस कृती करावी. म्हणून माझे काही प्रश्न आहेत की सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर, तांबवे आणि परिसरातील गावाच्या सिंचनासाठी कृष्णा नदीवरील कायमस्वरूपी बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून दीर्घकाळ प्रलंबित आहे. हे खरं आहे का आणि त्याचं कारण काय? दुसरं, या प्रस्तावित बांधाऱ्याचे सर्वेक्षण जलसंपदा विभागामार्फत पूर्ण झाले आहे का? या प्रकल्पासाठी किती प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी आवश्यकता आहे व त्याची सद्यस्थिती काय आहे याची माहिती आवश्यक आहे. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की दरवर्षी उन्हाळ्यात नदी आटल्यामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि तात्पुरत्या मातीचे बांधारे बांधण्यासाठी शासनाचा जो लाखो रुपयांचा निधी खर्च होतो तो कायमस्वरूपी बंधारा बांधून वाचण्याचा सरकारचा विचार आहे का? या प्रकल्पासाठी निधीची तरतूद प्रत्यक्ष कामाला कधीपासून सुरुवात होईल याची माहिती देणं आवश्यक आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं ती गोष्ट बरोबर आहे की बंधाऱ्यांच्या नुकसानीमुळे, कारण कृष्णेवर हा बंधारा आहे आणि वरून जे पाण्याचा जो काही वेग आहे त्या कराड भागामध्ये विशेष करून त्या गावांचा उल्लेख त्यांनी केला, त्यामध्ये बंधारे आउटफ्लँक होत आहेत, बंधारे जे भराव वाहून जात आहेत आणि प्रत्येक वर्षी सभापती महोदय या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मग पाण्याची कमतरता भासते. पण यांत्रिक विभागाकडून आपण तात्पुरती दुरुस्ती करतोय, त्याला भराव घालणं, बंधारे त्या ठिकाणी पाणी अडवणं. कारण सभापती महोदय हे 12 मै वाहणारी नदी आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे 450 हेक्टरचं क्षेत्र या बंधाऱ्या सीमित दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं. तर ह्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरता आवश्यक ती कार्य आम्ही करतोय, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून त्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजमध्ये करायचं. आता ते बॅरेज छोटे बॅरेज करायचे की मोठं व्हर्टिकल बॅरेज करायचं या संदर्भात आम्ही कार्यवाही त्याच्यामध्ये सुरू आहे, परंतु तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना आता आपण करतोच आहे. परंतु रूपांतर बॅरेजमध्ये केल्यानंतर त्याला आता मान्यता दिलेली आहे, सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू आहे, त्याला निधीची काही अडचण नाही आहे. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करता शासनानं आता त्या ठिकाणी विभागानं भूमिका घेतलेली आहे आणि निश्चितपणे मी सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की याचं रूपांतर बॅरेजमध्ये झाल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार.